चला आपली जी पाड्यांची सिरीज आहे, पाडे लक्षात कसे ठेवायचे आणि तेही सोप्या पद्धतीने, त्याच्यामध्ये आपण बघतो एक एक पाडा कसा पुढे जायचा आणि तो लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला पाठ करत बसायची गरज नाही, तर तो आपण काय करायचा, फक्त असं म्हणत म्हणत तयार करायचा आणि तोही सोप्या पद्धतीने. तर आज आपण अगोदर काय पाहिलेलं आहे की एक 5चा पाडा पाहिलेला आहे, 9चा पाडा पाहिलेला आहे. मग आता आज आपण पाहणार आहोत तो 13चा पाडा पाहणार आहोत. ठीक आहे, चला लिहून घ्या. 13चा लिहून घेतला आपण. काय करणार मी इथं लिहून घ्यायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे झाले 1 to 10 नंबर्स. पुन्हा इकडे काय करायचं आपल्याला 3 राहायला पाहिजे. 3चा टेबल इकडे तयार करून घ्यायचा. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 आणि हे 3 10 30. हा झाला 3चा टेबल. मग आता आपल्याला काय करायचं आहे बघा. ठीक आहे, इकडचे जे अंक आहेत कोणते एक एक स्थानचे अंक ते आपण काय करावे इथं जशाला तसे लिहून घ्यायचे. घेतले बघा. चला घेतले. मग आता आपण बघा हे इकडचे जे आहेत दशक स्थानच्या अंकांचं काय करायचं ते बघूया. ठीक आहे, चला हे इकडचे पण तसं 1 आणि हे 2 आणि 3 हे दशाला तसे घेतले. मग आता इथून पुढे जे आहे दशक स्थानचा अंक आणि इकडचे जे आपण 1 to नंबर्स लिहून घेतलेले यांची बेरीज करायची. बघा हे 4 आणि हे किती झाला. ठीक आहे, 4 आणि 1 किती झाला 5 झाला. ठीक आहे, 5 आणि 1 6 झाला. बघा 6 आणि 1 7 7 आणि 2 9 8 आणि 2 10 आणि बघा 9 आणि 2 11 आणि 10 आणि 3 13. बघा हा झाला आपला 13चा टेबल. तोही सोप्या पद्धतीनं. बघा ह्याच्यामध्ये वेगळं असं काही करण्याची गरज नव्हती. कसा तयार झाला तोही सोप्या. 3 आणि 1 ते 10 नंबर लिहिले की तुमचा 13चा टेबल हा एकदम असा सरळ सोप्या पद्धतीने